नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे तळलेल्या कुरडईपासून चटपटीत भेळ। अशा चविष्ट झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। ही कुरडई चटपटीत भेळ तुम्ही पण नक्की करून बघा। भेळसाठी लागणारे साहित्य कट करून घेऊ। मी इथे एक टोमॅटो बारीक कट करून घेत आहे। आपल्याला टोमॅटो एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे। टोमॅटो पण बारीक कट करून झालेला आहे। आता कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची आहे। कोथिंबीर पण एकदम बारीक कट करून घ्यायची आहे, कारण बारीक कट केलं तर व्यवस्थित भेळ मिक्स होते। कोथिंबीर पण एकदम बारीक व्यवस्थित कट करून झालेली आहे। आता आपण 2 ते 3 कांदे घेऊन ते पण व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचे आहे। मी इथे 2 कांदे घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे किती पण कांदे घेऊ शकतात। कांदा पण आपल्याला व्यवस्थित आणि बारीक कट करून घ्यायचा आहे। ही कुरडईची चटपटीत खमंग भेळ तुम्ही पण नक्की करून बघा। एकदा जर केली तर दुसरं काही खाणारच नाहीत। ही कुरडई भेळ एक नंबर आहे। टेस्टला तर अप्रतिम आहे। तुम्ही पण नक्की करून बघा। ही भेळ टेस्टला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही ही रेसिपी करून बघाल। कांदा पण बारीक कट करून झालेला आहे। इथे 2 कुरडया घेतलेल्या आहे। तेल पण गरम झालेलं आहे। त्यामध्ये एक कुरडई टाकून घेऊ आणि ती व्यवस्थित चमच्याने पलटून घेऊ। चमच्याने पलटून घेतले की त्याला थोडं प्रेस करून व्यवस्थित प्रेस केल्याने व्यवस्थित तळली जाते। कुरडई व्यवस्थित तळली की डबल त्याला व्यवस्थित पलटून घेऊ। कुरडईला थोडंसं चमच्याने प्रेस करून तळून घ्यायची आहे। कुरडई पण व्यवस्थित तळलेली आहे। कुरडई पण मस्त पांढरे शुभ्र तळलेली आहे। आता आपण त्यामध्ये दुसरी कुरडई पण टाकून ती पण व्यवस्थित चमच्याने पलटी करून प्रेस करून तिला व्यवस्थित तळून घेऊ। ती कुरडई पण व्यवस्थित तळलेली आहे। आता आपण ती चमच्याने काढून घेऊ। ही कुरडई किती मस्त पांढरं शुभ्र तळलेली आहे। आता कुरडया तळून झालेल्या आहे। आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे। त्या कढईमध्ये त्या दोन्हीही कुरडया हाताने व्यवस्थित बारीक करून घ्यायच्या आहे। आपल्याला कुरडया लई बारीक पण नाही करायच्या, मीडियम ठेवायची आहे। कुरडई पण मीडियम बारीक करून झालेली आहे। त्या कढईमध्ये 1 वाटी शेव टाकू। त्यामध्ये बारीक केलेला कांदा, मुरमुरे, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ। त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घेऊ। चवीनुसार मीठ पण टाकून घेऊ। अर्धा लिंबू पिळून घेऊ। लिंबू सुद्धा व्यवस्थित पिळून झालेला आहे। आता ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण ती भेळ एकसारखं मिक्स करून घ्यायची आहे, कारण तिला व्यवस्थित कलर येतो आणि ती भेळ पण व्यवस्थित मिक्स होते। त्यामुळे त्या कुरडईच्या भेळीला व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की कुरडई पण व्यवस्थित मिक्स होते। ही कुरडई भेळ पण व्यवस्थित मिक्स झालेली आहे। कलर पण तिला व्यवस्थित आलेला आहे। आता ही भेळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। ही भेळ तुम्ही पण नक्की करून बघा। खायला पण एकदम मस्त आहे आणि टेस्टला तर एकदमच छान आहे। तुम्ही जेव्हा पण काहीतरी चटपटीत खावासं वाटेल तेव्हा ही कुरडईची भेळ नक्की करून बघा। ही कुरडई भेळ जर तुम्ही एकदा केली तर ह्या भेळीला तुम्ही सारखं करत राहाल, कारण टेस्टला पण एकदम छान आहे आणि चटपटीत भेळ आहे। ही कुरडई भेळ सोपी आणि साधी रेसिपी आहे। तुम्ही पण नक्की करून बघा। झटपट होणारी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।
ही कुरडई चटपटीत भेळ नक्की करून बघा. जेव्हाही तुम्हाला चटपटीत काहीतरी खावंसं वाटेल तेव्हा ही चटपटीत कुरडई भेळ नक्की ट्राय करा. नवीन चटपटीत व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.